माझ्यासोबत बीडचे खासदार बजरंग सोनवणे आहेत. सर, आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, काय विशेष चर्चा? नाही, आदरणीय अमित भाई शहा यांची मी भेट काल घेतली. कारण माझ्या जिल्ह्यामध्ये परवा एक घटना घडली गेली. एक गावचे सरपंच आहेत, त्या सरपंचाला किडनॅपिंग केलं, टॉर्चर करून मारलं गेलं. म्हणजे नुसतं डायरेक्ट मारणं आणि टॉर्चर करणं, त्याचा मर्डर करणं ही अतिशय गंभीर बाब आहे. टॉर्चर करून त्या सरपंचांचा खून केला गेला. अतिशय सोबर असा मुलगा, गेली 10 वर्षे झालं राजकारणात. त्यांची पत्नी मागच्या वेळेस उपसरपंच होते, आता ते सरपंच आहेत एका गावचे. मोठं गाव आहे, त्या गावचे ते सरपंच असणारा त्यांचा मर्डर केला गेला. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये आता जे चाललेलं आहे त्या सर्व गोष्टीतून हे आमचा बीड जिल्हा अस्थिर झालेला आहे. या बीड जिल्ह्याचं कायदा व सुव्यवस्था राखण्याची जिम्मेदारी पोलीस प्रशासनाची आहे. पोलीस प्रशासन देखील मागच्या काही काळामध्ये आमच्या पाटोदा तालुक्यामधील गोवर्धन सानप नावाचा एक माजी पंचायत समितीचा सभापती यांचं किडनॅपिंग झालं, त्यांचा मर्डर झाला. परवा परत आणखी ती घटना घडती का नाही आमची मसाजोगची, तर परळीला अपहरण झालं. हे एवढं होतं का नाही होतं, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी परळीच्या एका वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केज पोलीस स्टेशनला झाला. ह्या घटना ज्या घडत आहेत, या घटना बीड जिल्ह्याला काळिमा भासणाऱ्या आहेत. ह्याच्याचं राजकीय मंडळींनी ह्याच्यात सुद्धा लक्ष घातलं पाहिजे. त्याच्यात काही परवा आमच्या लोकसभेच्या निवडणुकीला काय म्हणलं जात होतं की विरोधी पक्ष जातीवाद वागतो, आम्ही जात कधी काढली नाही. आताही आम्ही राजकारण याच्यात कधी केलं नाही. पण आता सुद्धा आमच्या सत्ताधारी पक्षाचे काही लोक म्हणतात की याच्यामध्ये राजकारण कुणी कृपया आणू नये. तर राजकारण आम्ही कुणी आणत नाही. आम्ही काय मागतोय? आम्ही न्याय मागतोय की ज्या आमच्या सरपंचाला किडनॅपिंग केलं, टॉर्चर करून मारलं, या लोकांना न्याय तुम्ही देणार का? आणि बीडचे SP जे आहे त्या SPनी सुद्धा आम्हाला रिस्पॉन्ड केलं नाही आहे त्या दिवशी. त्याच्यामुळं मी अमित भाईंची भेट घेतली आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आमच्या बीड जिल्ह्यात पुनश्च आणणार का, आणि आम्हाला CBI चौकशी या सर्व घटनेची करा. आदरणीय अमित भाईंनी सांगितलं की मी याच्यात लक्ष घालतो आणि तुमच्या बीड जिल्ह्याची या सर्व प्रकरणाची चौकशी कायद्याच्या चौकटीत बसून मी करणार आणि CBI चौकशी लावण्याबद्दल चर्चा करून मिटिंग लावू असं त्यांनी शब्द दिला. पण महत्त्वाचं म्हणजे चर्चा अशी आहे की जे ऑपरेशन लोटस आहे त्यामध्ये तुम्हीचाही सहभाग आहे अशी खूप चर्चा सुरू झाली आहे. काय वास्तविकता आहे? बघा, ह्या गोष्टीत मी आत्ताच आमचे नेते आदरणीय जयंतदादा पाटील साहेबांनी सांगितलं तसं आम्ही 8 खासदाराच्या बाबतीत मी बोलेल. कारण आता मी विधानसभेच्या बाबतीत मी सर्वांशी काही कॉन्टॅक्टमध्ये नाही. पण 8चे 8 खासदार, आदरणीय सुप्रियाताईशी, आदरणीय कोले साहेब असतील, आम्ही न्यू कमर्स म्हणून 6 जण आलेलो. 8 खासदार, 8चे 8 जण आम्ही एक संघ आहोत. आमच्यात 8 मी प्लस 2 म्हणेन की आमचे राज्यसभेचे 2 आदरणीय साहेबासहित 10चे 10 खासदार आम्ही एक संघ आहोत. आमच्यात कुठंही काही बेबनाव नाही किंवा कुणीही कुठं काही जाणार नाही. माझं स्वतःचं मत असं आहे की ही सगळं अफवा आहेत आणि ही कुणीतरी क्रिएटिव्हिटी घेण्यासाठी करत आहे असं मला वाटतंय. त्याच्यामुळं हा विषयाला कुठंतरी पूर्ण झाला पाहिजे. आम्ही आजही एक संघ आहोत, उद्या एक संघ राहूत, त्याच्यात कुठलीही शंका नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र आहोत. खूप खूप धन्यवाद. हे होते बीडचे खासदार. यांनी अतिशय स्पष्ट सांगितलं आहे की काल अमित शहांची भेट घेतली आणि अमित शहांच्या भेटीमध्ये खास करून बीडच्यामध्ये जे हल्ला आलो आहे त्या संदर्भात चर्चा झाली. आणि सोबतच ऑपरेशन लोटस ही याला कुठलाही पार्श्वभूमी नाही आहे, बेबुनियाद आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत रामदास, न्यूज 18 लोकमत.